BBA झाले आणि भरती करण्याचा निर्णय का घेतला अचानक असा? मी असा माणूस आहे की तुम्ही मला म्हणला की एवढं पळ माझ्याने होत नाही, पण जेव्हा माझं मन सांगतं ना की बाबा तू एवढं पळलं पाहिजे, मी ॲक्टिव्हिटी करतो. मला असं काहीतरी वाटायचं की काहीतरी टोचते, काहीतरी त्रास होतोय, काहीतरी करायचं आहे वेगळं आणि मी काहीतरी वेगळंच करतोय, मनातून गिल्ट असायचा. तर तुम्ही तुमचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही तर कोणीतरी दुसरं येईल आणि ते तुम्हाला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल. मुली असेल तुमच्या लाईफमध्ये, एखादी मुलगी वगैरे तुमचं जिच्यावर प्रेम असेल, तिने काय साथ दिली किंवा ती काय म्हणायची या सगळ्या तुमच्या स्टोरीमध्ये, यार काय चालू आहे तुझं? तुमचं आयुष्य बनवायचं आणि प्रेमात पडण्याचं वय हे एकच आहे. त्यामुळं तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं. जिंकायचं असेल तर त्याग हा महत्त्वाचा आहेच. नमस्कार, मी तेजस. स्वप्नवर्धीचे या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहेत. आज आपल्यासोबत आले आहेत विनायक वनवे साहेब, जे मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत. आज ते आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर गप्पा गोष्टी करणार आहेत. सर, तुमची ओळख करून द्या आमच्या प्रेक्षकांना. प्रथमतः धन्यवाद साहेब, तुम्ही मला इथं बोलायचा चान्स दिला आणि इथं बोलवलं त्याच्याबद्दल. माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर माझं नाव विनायक लालासाहेब वनवे. मी प्रॉपर पुरंदर पुण्यामध्ये एक तोंडल गावाचं नाव आहे, तर तिथं राहतो. माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण तिथंच झालं. त्याच्यानंतर मग माझं पुढचं जे शिक्षण होतं 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी, तर ते दिवे घाटामध्ये लोटस गार्डन इंग्लिश मिडियम स्कूल तिथं झालं. 11वी 12वीला मी नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल आहे फुलगावला आळदी शेजारी, तिथे 12वी पण शिकलो. त्याच्यानंतर मग परत ग्रॅज्युएशन माझं पुणे युनिव्हर्सिटीमधून झालं. ग्रॅज्युएशन झालं. BBA माझं झालं. तुम्ही सेल्स अँड मार्केटिंगमध्ये. कधीपासून सेवा करत आहात मुंबई पोलीसमध्ये? 29/5/2025 मध्ये माझं हे झालं, जॉईनिंग आहे माझी. 29/5/2025 राईट. मग तेव्हापासून माझी कधीपासून भरती करण्याचा निर्णय घेतला? निर्णयाचं सांगायचं झालं तर मी एकदा अगोदर ट्राय केला होता, बट ते मला असं फुल फ्लेजमध्ये नव्हतो. म्हणजे जस्ट असं काहीतरी करायचं म्हणून मी थोडे 1-2-3 महिने दिले होते कोरोनाच्या टाईममध्ये. म्हणजे मित्र परिवारांचं होतं ना, म्हणजे मित्र वगैरे रनिंग वगैरे करायचे आणि मला अगोदरपासून थोडी स्पोर्ट्सची आवड होती खूप जास्त. आणि मग त्याच्यामुळे रनिंग वगैरे माझी चांगली होती. मग मी त्यामध्ये गेलो, इन्व्हॉल्व्ह झालो आणि त्या मुलांसोबत पळायचो कोविडच्या टाईममध्ये. मग असं ते झालं. पण जर का मी फुल स्ट्रेंथनी जर का उतरलो असेल कधी तर नोव्हेंबर 2023 मध्ये मी या क्षेत्रामध्ये आलो. ग्रॅज्युएशन वगैरे तुमचं कशामध्ये झालं? माझं BBA झालंय, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, आणि माझं स्पेशलायझेशन होतं सेल्स अँड मार्केटिंगमध्ये. त्याच्यामध्ये मग माझं BBA झाले आणि भरती करण्याचा निर्णय का घेतला अचानक असा? माझं BBA ॲक्च्युली ते काय माहिती का, आता 2020 मध्ये माझं BBA झालं आणि त्याच टाईममध्ये माझा ॲक्सिडेंट झाला 2020 मध्ये. आणि मला MBA करायचं होतं आणि माझ्या घरचे पण तयार होते त्यामध्ये. पण 2020 मध्ये ॲक्सिडेंट झाला, सिरियस ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये माझा लेफ्ट क्लॅव्हिकल बोन फ्रॅक्चर झालं, डोक्याला स्टिचेस वगैरे पडले. ऑलमोस्ट 15 ते 20 दिवस मी एकदम अनकॉन्शियस होतो. म्हणजे मला काही शुद्ध नव्हते, कोण येतंय भेटतंय वगैरे काही नव्हतं, मी जागेवरतीच नव्हतो. आणि नंतर मग वडिलांना माझी भीती वाटली की आपला एकुलता एक मुलगा आहे आपल्यापासून, घरापासून, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 4थीपासून मी शाळेला बाहेर होतो. आणि नंतर मग माझ्या वडिलांना आईला एकुलता एक असल्यामुळे ते नाही काय राहते भीती की नाही अजिबात नाही, घरापासून बाहेर नाही सोडायचं. मग ती एक त्यांच्यामध्ये प्रेझेन्स, ती थॉट जागृत झाला. त्याच्यामुळे त्यांनी मला ना बाहेर जायला लावायचं वगैरे एकदम जास्तीच घेतली. म्हणजे नाही, माझा मुलगा घरीच पाहिजे. माझं MBA करायचं होतं मला. म्हणजे फुल ॲक्च्युली मी MBAच्या अगोदर माझ्या घरचे एज्युकेशनला खूप, म्हणजे माझ्या तिघी बहिणींना माझ्या वडिलांनी एकदम चांगल्या प्रकारे एज्युकेशन दिलंय. गावातले पहिली इंजिनियर वगैरे, पहिली इंजिनियर माझी मोठी बहीण, त्याच्यानंतर शिक्षक केली एकेला ते जे काय कॉस्मेटिक्स वगैरे आहे त्याच्यामध्ये पण एज्युकेशन दिलं. तिघी बहिणी माझ्या वेल सेटल्ड आहेत आणि चांगले आहेत, म्हणजे नाही का त्याचे रेप्युटेशन वगैरे चांगले. पण त्याच्यामुळे माझ्या वडिलांचं एक होतं की बाबा मुलाला पण शिकवायचं की नाही का, म्हणजे सगळी मुलं सुशिक्षित पाहिजेत, हे त्यांचं पहिल्यापासून होतं की मोठो मुलींना फॅमिलीला चांगलं सुशिक्षित बनवायचं. पण जेव्हा ते माझा ॲक्सिडेंट झाला, ॲक्सिडेंट नंतर मग माझ्या वडिलांना भीती वाटली की बाबा शिक्षण दिलं तर हा आपल्यापासून लांब गेला. म्हणजे BBA झाल्यानंतर MBA करणार मी, ऑब्व्हियसली. MBA झाल्यानंतर मला मुंबई सारख्या ठिकाणी किंवा बँगलोर किंवा फॉरेनला तिथंच जावं लागणार जॉबसाठी, कारण की गावाकडे काय आपल्याला तेवढा त्या स्कोपचं पॅकेज किंवा त्या गोष्टी नाहीत मिळणार. आणि नंतर माझं माइंडसेट झालं तर मी तिकडे जाणार. आणि त्याच्यानंतर त्यांनी हा पण विचार केला की म्हणजे माझ्या वडिलांचं
आपण म्हणतो ना पुढचा विचार, दूर विचारसरणी, दूरवरची विचारसरणी, हा. ती बघा कशी आहे. त्यांचं म्हणणं असं आलं की मी MBA करणार. हा. MBA केल्यानंतर मी MBA झालेलीच किंवा अशी शिकलेलीच बायको करणार, असं त्यांचा विचार. म्हणजे हा. कधी 5-6 वर्षापूर्वी MBA झालेली बायको करणार. MBA झालेली बायको केल्यानंतर मग आपला मुलगा एकुलता एक, आपली सून किंवा आपली जे नातवंड वगैरे काय असतील म्हणा, ते सगळे बाहेर राहतील. मग आपल्यापाशी कोण राहणार, हा त्यांचा विचार झाला. त्यामुळे त्यांनी असं वाटलं की बाबा माझा एकुलता एक मुलगा, असं काय पण करू. म्हणजे त्यांनी मला या गोष्टीचं अडवलं नाही, शिक्षण नको करू असे बोलले नाहीत, पण तू काहीतरी असं कर की जेणेकरून तू आमच्या जवळ राहशील. म्हणजे तू बिझनेस टाक किंवा पुणे, मुंबई हे असे आमच्या गावापासून जवळची शहर आहेत. म्हणजे काय झालं, कुठली घटना, चांगला वाईट प्रसंग, तर तू घरी यावं आणि आम्हाला आमच्यासोबत राहावं, हे त्यांचं एक. आणि गावाला आपली शेती पण म्हणजे माझी बऱ्यापैकी आहे, 7-10 एकर शेती आहे. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की ते आता समजा माझ्यापाशी एखादी माझी गोष्ट आहे, मोबाईल जरी असेल किंवा माझी गाडी जरी असेल, तर ती गाडी माझ्यापाशी खाली पार्किंगमध्ये असेल तर माझ्या जीवाला सुख लागतं, का ती माझी गाडी आहे. मग आता एवढी शेती त्यांनी एवढी कमवलेली गोष्टी असते, तर ती जर का ती लांब असेल आणि ती जर का उद्या पडीक राहिली किंवा लोकांकडून करून घ्यायची, तर ते त्यांना असं वाईट वाटतं ना. मग त्याच्यामुळे त्यांची एक इच्छा होती की बाबा तू काय पण कर, पण तू आमच्यासोबत राहा आणि आमचं जे काय आहे तर ते पुढं चालवत राहा, हे त्यांचं होतं एक सिम्पल थिंकिंग. मग त्याच्यामुळे त्यांनी ते MBAला वगैरे त्यांनी स्पष्ट माझा विरोध केला. मग MBAला विरोध केल्यानंतर माझ्यामुळे मोठा प्रश्न होता की मी करायचं काय. मग MBAला विरोध केल्यानंतर मग करायचं काय प्रश्न झाला. 2020 मध्ये माझा तुम्हाला सांगितलं ऍक्सिडेंट झाला. 21 माझं रिकव्हरीमध्ये गेलं, 21 माझं पूर्ण रिकव्हरीमध्ये गेलं. 22 मध्ये मी स्टेबल झालो. एक मला समजायला लागलं की काय आहे काय नाही, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. आणि 22 मध्ये मग थोडंसं क्लॅशेस घरच्यांसोबत वगैरे नाही का. माझी एक्सपेक्टेशन होती की मला स्पोर्ट्सची खूप आवड होती. म्हणजे मी उशू माझा गेम आहे, उशू MMA वगैरे मी खेळतो. उशूमध्ये माझे 2 वेळा स्टेट आहेत, एकदा स्टेटला गोल्ड आहे आणि नॅशनलला पण मी पार्टिसिपेट झालो होतो. त्याच्यानंतर मग मी MMA खेळलो. म्हणजे MMA म्हणजे मिक्स मार्शल आर्ट, ज्याच्यामध्ये किकिंग, पंचिंग, थ्रोविंग सगळ्याचं कॉम्बिनेशन असतं. तर ते पण मी गेम 3-4 वर्ष खेळलो. पण तुम्हाला परत तोच फॅक्टर झाला की इंजुरीचा आणि एकुलता एक. मला माझ्या घरातल्यांनी प्रत्येक पाहिजे ती गोष्ट दिली, खरं सांगायचं झालं तर. मला गाडी वगैरे जे काय कुठल्या गोष्टी अडवलं नाही. पण जेव्हा गोष्ट स्पोर्ट्सची येते ना, इंजुरीजमुळे माझे वडील किंवा माझ्या कुठलीच बहीण किंवा कोणीच मला त्या गोष्टीसाठी सपोर्ट करत नव्हतं, अजिबात नाही आणि अजून पण नाही. पण आता फक्त एक असा विषय झाला की ते मला आता समजून का घेतात किंवा मी अजून पण. आणि मी 2018-20 मध्ये मी स्पोर्ट्स खेळायला चालू केलं, तेव्हा माझ्या स्टेट झाल्या होत्या. तेव्हा मी स्वप्न बघितलं की मला स्पोर्ट्समध्ये जायचं, काहीतरी करिअर करायचं आहे. मी 2017-18 मधून जे गोष्ट स्वप्न बघितलं ते अजून चेस करतोय. म्हणजे मला फिटनेसची आवड वगैरे त्या गोष्टी साईडला राहिल्या, पण तेव्हापासून मला जे आवडतं ना ते स्पोर्ट्स वगैरे, ते अजून पण मी त्याच गोष्टीसाठी बाबा पोलीस दलामध्ये मी स्पेसिफिक, मला बाकीचे पण जॉब होते किंवा मी करू शकलो असतो की बाबा आता समजा बाकीच्या कोणत्या तलाठी वगैरे आहेत त्या किंवा बाकीच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकत असलो किंवा काय. पण मी मुंबईला स्पेसिफिक येण्याचं कारण किंवा मी पोलिसची जॉब करण्याचं कारण स्पेसिफिक म्हणजे पोलीस गेम्स असतात तिथं मी माझे बेस्ट देऊ शकतोय आणि माझा जो काही गेम आहे तो कंटिन्यू करू शकतोय, माझा जो फिटनेस आहे तो मी ठेवू शकतोय आणि सोबतच मी त्या गेम्स वगैरे जे काय माझं म्हणू शकतो की माझं आवड आहे माझी, ती मी जपू शकतोय. मग त्याच्यामुळे मी इथं आहे आणि मी खरंच म्हणजे खूप सॅटिस्फाईड आहे की मी आता ते करतोय म्हणून. असं एकंदरीत आहे आवड वगैरे हे ते. खरंच सर छान वाटलं ते मला हे ऐकून सगळं. MBA BBA झालं, BBA झाल्यानंतर सरांनी खूप मोठा डिसिजन घेतलं की आता ॲक्सिडेंट झाला, हे खरंच प्रेरणादायी. म्हणजे की मला तर खूप छान वाटलं ऐकून. तर सर तुम्ही भरतीला ज्यावेळेस सुरुवात केली, आता मुलं तर होतीच तुमच्यासोबत, की त्या मुलांच्या सोबतीने मित्रपरिवार होता, पण त्यावेळेस आता आईवडिलांनी कशा प्रकारे सपोर्ट केला की तुम्ही शहरात शिक्षणासाठी आले, भरती करण्यासाठी शहरात आले? ठीक आहे. खरं तर ना माझ्या जे काय मी आता आहे ते मी त्याचे श्रेय आई वडिलांना देईल, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त मी माझ्या बहिणींना देईल. की माझ्या 3 बहिणी आहेत आणि त्यांना मी एकुलता एक भाऊ असल्यामुळे त्यांच्या मी इतका लाडाचा, म्हणजे माझे इतके लाड करतात ते. मला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर मी आई वडिलांना मागणार नाही, माझ्या बहिणींना मागेल. आणि जो काय माझा डिसिजन आहे माझ्या फ्युचरच्या रिलेटेड, तर तो पण माझे बहिणीच घेतात. म्हणजे काय शिक्षण वगैरे काय ते फक्त स्पोर्ट्स सोडून, स्पोर्ट्सला वडिलांचा माझा स्पष्ट नकार आहे आणि त्याच्यामुळे माझ्या बहिणींना पण त्यांचं ऐकावं लागतं. आणि मग मी म्हणलं मी जॉब करत होतो आणि एक दिवस मी त्या म्हणजे प्रायव्हेट जॉब होता ॲमेनॉरमध्ये. मला पॅकेज पण चांगलं होतं, म्हणजे चांगलं होतं. नंतर मग मी केलं 2-3 महिने जॉब केला आणि ट्रेनिंग वगैरे संपलं.
मला समजलं की बाबा हे थोडं वर्किंग आवर्स त्यांचे भयानक, प्रेशर, मी सेल्समध्ये असल्यामुळे मला टार्गेट हे असायचे. सकाळी यायचं, ते टार्गेट कंप्लीट करायचं, चेज करायचं आणि चेज केल्यानंतर ते मॅनेजरला रिपोर्ट वगैरे ह्या गोष्टी खूप साऱ्या त्रासदायक वाटायच्या मला. कारण की जर का मी बघितलं तर, आणि एक फेमस वाक्य आहे की जर तुम्ही तुमचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही तर कोणीतरी दुसरं येईल आणि ते तुम्हाला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल. आणि एक्झॅक्टली हे शब्द आहे ना, मला ते खूप अजून पण आठवतात, टोचतात ते मनाला ते. आणि ते त्याच्यामुळे मी ते विचार करायचो, यार मला काहीतरी बनायचं आहे, मला स्पोर्ट्समध्ये वगैरे काहीतरी करायचं आहे. आणि मी हे का करतोय, म्हणजे मला समजा मी सॅटिस्फाईड नव्हतो एकदम. मला एकदम त्रास व्हायचा तिथं एकतर त्यांचं कॉर्पोरेट लाईफमध्ये फ्रस्ट्रेशन, वर्किंग आवर्स, म्हणजे सकाळी जायचा टाईम फिक्स होता, यायचा टाईम फिक्स नव्हता. सकाळी 8ला 9ला रिपोर्टिंग जे काय असेल ते असायचं, संध्याकाळी 10-11 काहीच नाही. म्हणजे फॅमिली लाईफ हा असा नाहीच. आणि ट्रॅफिक वगैरे इतकं डोक्याला त्रास व्हायचा ना. मी ज्या दिवशी जॉब सोडला, म्हणजे मला काय जॉब करायची गरज नव्हती. कारण की मला गरज, माझे मामा किंवा माझ्या मामाची मुलं, माझे बहिणी सगळ्या बिझनेसमध्येच, सगळे A to Z. पण मग त्यांचं म्हणणं होतं की तू पण का नाही बिझनेस कर. त्यामुळे मी BBA आणि MBAचा विचार केला ना, का BBA बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, किंवा पुढे जाऊन आपला बिझनेस करायचा आहे आणि त्यामध्ये पण सेल्स करायचं आहे, जेणेकरून आपला आउटसोर्स करू शकतो आपण, लोक बनवायला घेऊ शकतो. पण जे विकायचं कला आहे, विकणे ही कला आहे. आणि ते कला म्हणजे ज्याला ती कला जमते ना, तो ह्या जगामध्ये कुठं पण स्टँड करू शकतोय. असं झालं. मग त्याच्यामुळे मी MBA करायचं ठरवलं होतं आणि बिझनेसच माझं प्लॅन होतं. पण मला त्याच्या अगोदर एक गोष्ट आवडली, ती म्हणजे स्पोर्ट्स. मग मला त्यामुळं मी म्हणलं ठीक आहे, जाऊ दे. मग मला आता मी तुम्हाला सांगितलं की मी अगोदर 2020 पर्यंत एज्युकेशन केलं. 21ला ॲक्सिडेंट झाला. 22 आणि 23 2 वर्ष, म्हणजे 22 आणि 23चा निम्मा 1.5 वर्ष मी शेती केली. पण शेतीमध्ये मला म्हणजे चांगली मला आवड शेतीची. पण जेव्हा तुम्ही काहीतरी बनवून शेती करता, म्हणजे आता मी आता पोलीस झालो आहे, मी आता शेती केली, तर माझ्याकडे माझ्या घरातल्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आणि माझ्याकडे समाजातल्या लोकांचा बघायचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. वेगळा का असतो की बाबा काहीतरी बनलाय, काहीतरी करतोय वगैरे वगैरे असं. आणि त्याच जावेची मी जर काहीच नाही केलं, असा एकदम असा फिरत असेल का आवार आहे तर टपोरे असेल आणि काहीच नाही, कारण शेती करत असेल ना, तर ते लय त्रासदायक असतं. आजकाल लोकांचा प्रश्न असतो की पोरका काय करतो, बापाची किती म्हणजे इस्टेट असू द्या, मुलगा काय करतो हा पहिला प्रश्न असतो. आणि तो मला प्रश्न खूप टोचायचा. मग त्यामुळे मी शेती, माझ्या वडिलांना पण त्यामध्ये असं नव्हतं वाटायचं की बाबा मुलाला शेती करायला लावावी वगैरे वगैरे. त्यामुळे मग मी ते शेती थोडंसं साईडला ठेवलं. त्यानंतर मी पुण्याला आलो. पुण्याला माझी दिदीची कंपनी आहे, केबलिंग हार्नेसेस प्रायव्हेट लिमिटेड. त्याच्यामध्ये चांगला 40-50 लोकांचा स्टाफ आहे. मी तिथं काम करायला चालू केलं. मला तिथं आवडायचं. जोपर्यंत मी काम करतोय का, म्हणजे सकाळी 7-8-9 वाजता मी समजा गेलो ऑफिसमध्ये, संध्याकाळी क्लोज करेपर्यंत मी तिथं असायचो. जोपर्यंत मी ऑफिसमध्ये आहे ना, मी एकदम हॅपी असायचो एकदम. का तर मी काम करतोय वगैरे एकदम. मी सेल्समध्ये होतो, पण मी फक्त सेल्स नव्हतो, मी ऑपरेशन्स बघायचो दिदीसोबत, त्याच्यासोबत परचेस बघायचो, अजून त्याच्यासोबत जे काय सप्लाय चेन वगैरे जे काय असेल सगळ्या गोष्टींचं मी काम करायचो. कारण का आता घरची कंपनी म्हणल्यानंतर स्क्रॅप आणणं, पाण्यापासून सगळे मॅनेज करणं, ते गोष्ट मी करायचो. आणि मला काय त्याचं असं काय गर्व किंवा लाज असल्या गोष्टी पण नव्हत्या. मी एकदम, मला एक महत्त्वाचा डायलॉग आहे, जिंदगी इस कदर जीनी है की पाव जमी पे रखकर आसमा को छूना है. हे असं एक वाक्य, म्हणजे आपला म्हणजे कुठल्या गोष्टीचा गर्व नसावा. मी माझे हे आहे माझ्यापाशी जहागिरी, मला तसल्या गोष्टी अजिबात पटत नाहीत. आणि ठीक आहे, मला फ्लेक्स वगैरे म्हणजे थोड्याफार गोष्टी असतात जे गरजेचं पण असतं. पण ते दिदीसोबत मग मी काम केलं 1.5-2 वर्ष. जोपर्यंत ऑफिसमध्ये आहे मी, तोपर्यंत मला चांगलं वाटायचं. पण जेव्हा टाईम येतो, म्हणजे नाही काय, रात्री आपण आरामामध्ये झोपायचा प्रयत्न करतो, थकलेला असतो दिवसभर, आणि जेव्हा तुम्ही झोपायचा प्रयत्न करता, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये एकदम रँडमली असे थाउजंड्स ऑफ थॉट्स येतात. लाईक तुम्हाला समजत नाही कोणता विचार कसा थांबवू. 23-24 वर्ष जास्त आहे, जेव्हा तुम्हाला समजत नाही, आणि त्यामध्ये इतके विचार येतात, त्यामुळे तुम्हाला असं एकदम डिप्रेशनमध्ये जात आहे, तेव्हा तुम्हाला समजत नाही ना काय करायचं काय नाही ते. मग मी तुम्हाला ह्याचं परमनंट सोल्युशन काढायचं काय ते ठरवलं. असं मग मी काम करायला लागलो, काम करायचो. मला जोपर्यंत हॅपी वाटायचं, मला एकदम त्यांच्यासोबत कंपनी एन्जॉय करायचो मी. पण नंतर मला असं मनाला असं हे नव्हतं वाटत, की समाधान नव्हतं वाटत. मला असं काहीतरी वाटायचं की काहीतरी टोचते, काहीतरी त्रास होतोय, काहीतरी करायचंय वेगळं, आणि मी काहीतरी वेगळंच करतोय. ही खूप मनातून गिल्ट असायचा. मग मी ते ठेवून दिलं साईडला. दिदीला मी सांगितलं, दीदी की मला हे होत नाहीये, मी काम करतोय, आणि मी जेव्हा तिथं होतो त्यावेळेस असं पण नाही की म्हणजे घरची कंपनी असल्यामुळे मी काय काम टाईम बघत नव्हतो, मन लावून करायचो, आणि त्याचं आउटपुट पण खूप चांगले आले. ते अजून पण
आउटपुट म्हणजे चांगले म्हणजे बेस्ट आले होते. ऑर्डर्स येणं किंवा असं कस्टमरला ग्रोथ करत होती कंपनी. हां चांगले होते. म्हणजे खूप चांगली. आणि नंतर मग मी ते दीदीसोबत बोललो. म्हणलं मला ह्या गोष्टी त्रास देतात, मला फिटनेसचं वगैरे काहीतरी करायला लागेल म्हणलं. दीदी मला म्हणली की म्हणजे बहीण म्हणून बघा ती किती आदर्श म्हणू शकतो मी. मला माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट मधले बेस्ट फॅमिली मिळाली आहे. म्हणजे माझ्या आई वडील बहिणी दाजी पकडून माझे भाचे वगैरे सगळे जगातले असं वाटतं सगळ्यात बेस्ट फॅमिली मला मिळली आहे. कारण की जो तो मला कधीच असं टोचून बोलणं किंवा असं माझं तुझं करणं तुझा भाव असला कधीच नसतो. तिला मी म्हणलं की मला फिटनेस वगैरे काहीतरी म्हणून मला काहीतरी करावं लागेल. ती लगेच काहीतरी त्याच्यावर सोल्युशन म्हणून ती म्हणली आपण काय जिम टाकायची का, तुला जिमची आवड आहे का, जिम टाकायची का. मी म्हणलं हां विचार करू शकतोय मी. त्यामुळं मग मी विचार करायचं म्हणजे हां ठीक आहे म्हणलं डन म्हणली, तुला टाकायचं तर टाक जिम, जे काय असेल तर खर्च वगैरे मी करते म्हणली. मग त्यामुळे मी वाघोलीमध्ये जिम ओपन करायचा म्हणजे बॉक्सिंग क्लब ओपन करायचा निर्णय घेतला. पण मला कंपनीचं काम मला आवडायचं थोडंफार आणि मी ते काम करायचो. मी तिथं पैसे वगैरे काय देऊ शकत होतो पण टाइम देऊ शकत होतो कारण की मला प्रॅक्टिस करायची होती ना की मला शिकवायचं होतं लोकांना. ठीक आहे म्हणजे फरक कळला ना. जर का जिम मी टाकली तर मला लोकांना शिकवायला लागेल, मला करता येणार नाही. त्यामुळे मी काय ह्याच्यावरती उत्तर म्हणून पर्याय म्हणून काय काढलं, म्हणलं आपण पार्टनर घेऊयात दोघं तिघंजण. मग दोघं तिघंजण आम्ही तिघंजण एकदम फ्रेंड होतो आम्ही चांगले. आम्ही सोबत केलं जिम वर्क चालू केलं. चांगले म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला होता, चांगले ॲडमिशन वगैरे झाले होते. पण नंतर काय इश्यू व्हायला लागला की त्यांना जाणं येणं थोडंसं लांब होतं आणि त्यांचे पण थोडे होते फॅमिली प्रॉब्लेम. एकाचा होता आणि एकाचा थोडासा होता हेल्थचा इश्यू होता. त्यामुळे मग ते म्हणले की नाही आम्ही आत्ता लगेच आता इथं क्विट करायला लागेल मला, बिकॉज खूप त्रास होतोय म्हणले जाण्या येण्याचा किंवा सगळ्या गोष्टीचा. मग मला ते खूप जास्त त्रास द्यायला लागलं. म्हणजे मला समजत नव्हतं, इन्व्हेस्टमेंट मी केली आहे आणि त्यांची पण होती नाही असं नाही, पण तरी पण एक नाही का आपण हे काहीतरी स्वप्न बघून टाकलं की बाबा हे मला म्हणजे तिथं होतो मी प्रॅक्टिस वगैरे व्हायची माझी, खूप चांगलं वाटायचं मला त्यांच्यासोबत प्रॅक्टिस वगैरे झाल्यानंतर. ते चालू झालं आणि नंतर अचानक बंद झालं. मग कशामुळे ते मग आणि वरून ते पैसे वगैरे लॉस तो पण मग ते थोडंसं त्रासदायक झालं मला ती गोष्ट. मग म्हणलं की ठीक आहे जाऊ दे, बंद. मग मी झालं मग ते बंद झालं जिम वगैरे. मग मी असं बंद म्हणजे माझा एक मित्र आहे महेश नावाचा, महेश कोल्हे, मी ॲज इट इज त्याला हँडओव्हर केलं. म्हणलं तू इथून पुढे काय असेल ते कव्हर कर म्हणलं. हां काय नाही इश्यू. रिस्पॉन्स कस्टमर्स वगैरे चांगले होते. मग त्याने ते ग्रोथ केली आणि आता पण चांगल्या स्टेजला आहे ती, खूप चांगल्या स्टेजला आहे ती आता जिम. नंतर मग ते त्याने टेक ओव्हर केलं. त्याच्यानंतर मग मी परत झालं माझं प्रॅक्टिस वगैरे बंद. अगेन तीच सायकल सुरू की बाबा झोपल्यानंतर म्हणजे ते नाही का काय करायचं त्रास म्हणजे असा डोक्याला मेंटल पीस असा नव्हता. मग कुठं संध्याकाळचं टू व्हीलर घेऊन फिर, कुठे मित्रांसोबत फिर, म्हणजे मी असा स्वतःची कंपनी एन्जॉय करणारा माणूस आहे. पण मला असं लोकांसोबत मिक्स व्हायला आवडतं. पण माझे प्रॉब्लेम्स मी सगळे त्यांना सांगू शकत नाही ना रँडम पर्सनला. काय बाबा सांगू माझा हा त्रास होतोय, पण मी एकाला सांगेल दुसऱ्याला सांगेल त्याचं सोल्युशन काय. आणि असं जर का चालत राहिलं तर मी एक दिवस मनोरुग्ण तरी होईल, नाही तर मला काहीतरी कशाच तरी ॲडिक्शन तरी घ्यावं लागेल. म्हणजे आजकाल जे करतो आपण म्हणजे जे व्यसनाच्या आहारी जातात, जास्त विचार करू. ओव्हर थिंकिंग किल्स हॅपीनेस. म्हणजे नाही का जितकं आपण ओव्हर थिंक करू तेवढं तुमचं हसणं ऑटोमॅटिक बंद होऊन जातं. आणि जे पण मुलं एकटे असतात ते ओव्हर थिंक करतात आणि ओव्हर थिंक गरजेचं पण वाटतं, पण कुठं ना कुठं तर ते खूप त्रासदायक होतं. आणि एकदा जर का ते व्यसन वगैरे गुंतलं की मग माणसाचं जगण्याला अर्थच राहत नाही एकंदरीत. लिमिटेड वगैरे काय नाही, पण लिमिटेशन्स काय राहत नाही. हे टेन्शन काय एका दिवसाने संपणार नाही. आणि काहीतरी केल्या तर शिवाय पर्याय काढायचा प्रयत्न केला, ऑप्शन काढायचा प्रयत्न केला तर त्याला ऑप्शन निघणार आहे हे मला क्लिअर कळलेलं. त्यामुळे मी त्याच्यावर परत विचार केला. पण मला काय पुढं सगळं ब्लँक होतं, कारण की कंपनीमध्ये काम करतं म्हणजे मला काय इश्यू व्हायचा पैशाची. जर का मी गेमवर प्रॅक्टिसवर फोकस केला तर मला फायनान्शियल प्रॉब्लेम यायचे. आणि जर का मी काम केलं आणि फायनान्शियल प्रॉब्लेम कव्हर करण्यासाठी मला काम करायला लागणार आहे. आणि मी काम केलं तर मला प्रॅक्टिसला टाइम मिळत नव्हता. म्हणजे हे दोन्ही बॅलन्सच राहत नव्हता. आणि 2-3 तास प्रॅक्टिस करून कुणी स्टेटला किंवा नॅशनलला मेडल आणत नाही. त्याला फुल डेडिकेशननी ॲज इट इज प्रॉपर टाइम टेबल देऊन, रेस्ट वगैरे घेऊन, डाएट वगैरे घेऊन तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला कुठेतरी तुम्ही मेडलची अपेक्षा ठेवता किंवा रिकव्हरी किंवा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या. मग त्याच्यामुळे मग मी 2-3 महिने असंच माझे म्हणजे खूप टाइम गेला याच्यामध्ये. 2020 माझी शेवटची मॅच झाली होती. त्याच्यानंतर मी आता त्या दिवशी IDCला माझ्या मॅच खेळलोय. म्हणजे मागच्या गॅप होता, एवढ्या वर्षांचा गॅप होता माझा प्रॅक्टिसमध्ये.
खूप जास्त म्हणजे खूप गॅप पडला, कारण की प्लॅटफॉर्मच सापडत नव्हता. बाबा माझ्या मागं कोणी करायचं काय? हां, कोण करणार, म्हणजे असं कोण नव्हतं मला मिळलं की बाबा जा तू प्रॅक्टिस कर, मी तुला सांभाळणार. आता फॅमिली चांगली आहे, पण ते स्पोर्ट्ससाठी त्यांच्या वडिलांचा विरोधच होता हां खूप sports जास्त साठी, खूप. म्हणजे मला एक गोष्ट आवडती सांगायला, की मी माझी नॅशनल माझं सिलेक्शन झालं होतं. हां. नॅशनल सिलेक्शन झाल्यानंतर शाळेमधून डॉक्युमेंट्स वगैरे घ्यावे लागतात, स्टॅम्प वगैरे, हो. की तुम्ही माझा असा असा मुलगा ह्या शाळेमध्ये शिकतोय आणि ह्याला परमिशन आहे खेळायसाठी. म्हणजे आपण कसं बोनाफाईड वगैरे कसं असतं हां. त्या टाईपमध्ये एक लेटर, लिगल लेटर लागतं. त्याच्यावरती स्कूलचा स्टॅम्प, सिग्नेचर, प्रिन्सिपलचे सगळं असतं आणि ते डॉक्युमेंट्स तिकडे सबमिट करावं लागतात. माझं स्टेटला गोल्ड असून पण मी जेव्हा माझ्या प्रिन्सिपलपाशी, माझ्या वडिलांना माहीत नव्हतं गेम कसा आहे तो, जेव्हा त्यांना समजलं की बाबा हा इतका रॅश गेम आहे, म्हणजे उशू म्हणजे एकदम त्याच्यामध्ये इंजुरीचं प्रमाण खूप जास्त आहे, खूप म्हणजे डायरेक्टली हे तुमचा जबडा वगैरे किंवा पायाचं नकल्स किंवा जे काय असेल ते लिगामेंट वगैरे हे खूप जास्त तुटतात, कारण की डायरेक्टली जे पंच येणार आहेत किंवा किक येणार ते डायरेक्ट तुमच्या बॉडीवरती हिट होणार आहेत. बाकीच्या गेममध्ये कसं हारायचं किंवा जिंकायचं ही भीती असते, पण उशूमध्ये किंवा MMA मध्ये ती हारायची किंवा जिंकायची भीती नसती. भीती कशी असती, मार पाडणार आहे आपल्याला, स्पष्ट माहिती असतं की आपल्याला इथं गेलं की इथं लाथाबुक्याच पाडणार आहे. आणि ते घरच्यांना बघायला आवडत नाही ना. ती माझ्या वडिलांची एक गोष्ट, म्हणजे ते असे एक वाक्य त्यांचं मला हसायला येत त्याचं, घरचं खायचं म्हणजे जेवण घरचं खायचं आणि लोकांचा मार खायचा, म्हणजे ते वडिलांना त्यामुळेच आवडत नसेल. हा म्हणजे मार म्हणजे माझ्या इंजुरीज वगैरे व्हायच्या. हा. मी स्टेटला गेलो, माझ्या नाकातून पूर्ण रक्त वगैरे आलं, माझ्या नकल्स फाटलं, म्हणजे नकल्स डॅमेज झाले होते, पायाला पण फ्रॅक्चर आलं होतं. मग एवढं सगळं असताना माझे वडील म्हणले की घरचं खायचं आणि लोकांचा मार खायचा, हे असला धंदा कोणी सांगितलाय तुला, दुसरं कुठला पण गेम खेळ. आणि वडिलांचं सांगणं म्हणजे असं नसतं बाबा प्रेमाने की हे ते त्यांचं डायरेक्टली एकदम डॉमिनेटिव्ह कॅरेक्टर आहेत आमचे ते सगळे, म्हणजे तू हे कर आणि झालंच पाहिजे, असे तू करशील का बाळा असलं नाही, ते झालंच पाहिजे आणि हेच कर, हे असे डॉमिनेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे सगळेच आमच्या घरी सगळे असे एकदम असे तडकी पडकी असे रागेट स्वभावाचे थोडेसे. तुम्ही लहान असाल सगळ्यात लहान मी, त्यामुळे सगळ्यात जे काय असेल ते माझ्यावरतीच वाटलं. आपल्याला सरांनी खूप फॅमिलीबद्दल सांगितलं, त्यांनी तो जो प्रवास होता की जॉब करणं, कंपनीत काम करणं, नंतर त्यांनी बिझनेसही करून बघितला, त्यांनी भरतीचा निर्णय घेतला. तर आज आपण सरांना एकदम असा भारी प्रश्न विचारणार आहोत, जे सरांना सर म्हणतील काय विचारतोय हा तेजस. सर ह्या सगळ्या प्रवासात कॉलेज झालं तुमचं, ते मुली असेल तुमच्या लाईफमध्ये, एखादी मुलगी वगैरे तुमचं जिच्यावर प्रेम असेल, तिने काय साथ दिली किंवा ती काय म्हणायची या सगळ्या तुमच्या स्टोरीमध्ये, यार काय चालू आहे तुझं, हा ते सांगा आमच्या प्रेक्षकांना, खरंच त्यांना आवडेल ऐकायला की आता बिझनेस करून बघितलाय तुम्ही पूर्ण, म्हणजे सगळा अनुभव आला तुम्हाला आणि तुम्ही एकदम BBA करून पोलीस भरतीकडे वळण घेतलंय. ती तरी तिच्याबद्दल थोडं तुम्ही सांगा, असं असेल तर. असं ऑब्विसली आता एवढं म्हणजे नाही बिंदास तुम्ही लाजू नाही, लाजायचं नाही काय विषय, पण हा आता मी जेवढी बघतोय सगळ्यांच्या लाईफ मध्ये कोण ना कोणतरी असतंच, म्हणजे कोण ना कोणतरी असं अट्रॅक्शन किंवा म्हणजे काय कोण ना कोणतरी असं, म्हणजे भले अप्रोच केलं नसेल, विचारलं नसेल, पण कोण ना कोणतरी आवडीचा माणूस किंवा फेवरेट पर्सन किंवा असं असतोच, म्हणजे काय कोणाला तरी असं सिक्रेट म्हणतो आपण त्याला, काहीतरी शब्द पण आठवत नाही मला, की कोण ना कोणतरी असतोच. आणि तसं माझ्या आयुष्यात पण होता, म्हणजे होती मी जेव्हा स्पोर्ट्स खेळायचो, लहान होतो म्हणजे 11वी-12वीला वगैरे, तेव्हा मला एक मुलगी आवडायची आणि ती अजून पण आवडते मला, अजून पण आवडते. म्हणजे की असं असतं आपल्याला, ते शाळेपासून एखादी मुलगी आवडते आणि ती मला तेव्हा आवडायची, ती मला अजून पण आवडती. आणि मला माझ्यामध्ये एवढी डेअरिंग नाही की बाबा मी तिला प्रपोज करेल, म्हणजे मी कुणालाच प्रपोज करू शकत नाही, माझ्यामध्ये डेअरिंगच नाही. म्हणजे मी आता तुमच्यासोबत फ्रेंडली झालोय, आपली ओळख वगैरे झाली, आपण एकदम चांगलं झालंय, मी आता बोलेल तुमच्यासोबत फ्रेंडली म्हणून, पण डायरेक्टली असं नवीन कोण रँडम आलाय, मी कसं बोलणार ना, मला भीती वाटते, तो नर्वसनेस. आणि दुसरं म्हणजे काय, आजकाल जे बघवते एखादा मुलगा उठल हिला मेसेज करल वगैरे, त्याच्यामुळे काय होतंय, त्या पोराचं इमेज खराब होते ना, की बाबा हा म्हणजे नाही का डेस्पो टाईप मुलगा आहे, म्हणजे मागं लागतोय वगैरे. आणि मला जे काय जपायचंय, माझं एक वाक्य आहे की तुमचं नाव कमवायला तुमचं आयुष्य लागतंय आणि घालवायला 1 सेकंद पण खूप झाला. मग आपण असं कोणाच्या मागं लागू शकत नाही ना, किंवा आपलं पण काहीतरी स्टँडर्ड असतात, आणि आपण असं मागं लागून जर का काही कोणासोबत तरी
नाही ना, तसं नाही जमू शकत आपला. पण मला ती आवडायची आणि मी तिला बोललेलं पण मी की मला तू आवडते. हां ठीक आहे. थोडी लकीली ते आमचे थोडे फॅमिलीमधले रिलेशन म्हणजे फॅमिलीमधले थोड्याशा ओळखीची निघाली, त्याच्यामुळे मी बोलायची डेअरिंग केली. हां बट तिकडून आन्सर आलं की लाईक, म्हणजे मी तिला बोललो की आय लाईक यू, म्हणजे मला तुम्ही आवडता म्हणून. तिकडून आन्सर आलं होतं की लाईक अँड लव्ह आर डिफरंट थिंग्स. आणि म्हणजे आवड आणि प्रेम हे वेगळ्या गोष्टी आहेत. आणि मग मी काय बोलू शकत नव्हतो ना, काय बोलणार पुढे. ठीक आहे म्हणलं डन. मग मी काय म्हणजे मी काय पण रिप्लाय दिला नाही, तिकडे जाऊ दे मोर दे म्हणलं. आणि त्याच्यानंतर मग आमचे जे कोच होते, म्हणजे माझे अमित गमरे सर नावाचे कोच आहेत, तर ते मला काय खूप चांगले माणूस, ते मला काय म्हणायचे की म्हणजे मी भले भले प्लेअर बघितले, चांगले चांगले प्लेअर बघितले, फक्त 2 गोष्टी महत्वाच्या आहेत प्लेअरच्या आयुष्यामध्ये. एक म्हणजे मुलगी किंवा मुलगी म्हणण्यापेक्षा जर का मी अलंकार वापरला तर ब ब ब ब किंवा अनुप्रास म्हणजे एकच शब्द लय 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 सांगतो, तर तसं 2 शब्दाचा, एक म्हणजे बाई आणि दुसरी म्हणजे बाटली. ह्या 2 गोष्टी आहेत ना, बाकीच्या गोष्टी ठीकच, पण स्पोर्ट्समनच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी आहेत ना सगळं वाटोळच करणार, 100% वाटोळ. दारू वगैरे आहारी गेला की तुमचं लाईफ कोलॅप्स, तुमचे काय जे आहे ते. आणि दुसरं म्हणजे मुलगी वगैरे जे काय आहे तर ते घडू पण शकते आणि बिघडू पण शकते. पण मला घडवल का नाही त्याची गॅरंटी नव्हती, पण बिघडल का नाही याची पण गॅरंटी नव्हती. मग मी कशाला रिस्क घेऊ. आणि मला एका गोष्टीवरचे प्रेम होतं, ते म्हणजे मला स्पोर्ट्स वगैरे येते आणि फिटनेस. मला काय कोणाची गरज नव्हती पडत किंवा काय एखाद्या मुलं कोणाची तिला प्रपोज वगैरे करायला येते ते. पण नंतर बोललो वगैरे, थोडंसं झालं बोलणं वगैरे चांगलं झालं. पण नंतर समजलं की बाबा आयुष्यामध्ये जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा मला एक गोष्ट म्हणजे घरच्यांना कळालं की बाबा ह्याला मुलगी आवडते ती वगैरे. तेव्हा माझ्या घरातल्यांनी दीदींनी मला एक प्रश्न विचारला की तू कॅपेबल आहेस का तिला सांभाळण्यासाठी. आणि तेव्हा माझ्यापेक्षा आन्सर काहीच नव्हतं, म्हणजे काय बोलणार, स्पीचलेस होतो मी. तेव्हा म्हणलं ठीक आहे. मी इमिडिएटली सांगितलं की जे काय आपण बोलतोय वगैरे ते तिथंच एंड करायला लागेल, माझ्याशी दुसरा ऑप्शन नाही, काहीतरी बनणं लागेल आणि नंतर मग मी बोलू शकतोय. आणि हे माझं वाक्य होतं बरं का, मी काहीतरी बनेल किंवा बनवू शकेल जेव्हा बनणार का नाही मला, कारण की मला घरातले बाहेर सोडत नव्हते. आणि मग मी सोडून दिलं, तर म्हणलं बाबा आपलं काय जे आहे ते आता इथंच ऑप्शन नाही माझ्याशी. आणि ठीक आहे, मग असं तसं झालं, थोडंसं वाटलं वाईट. आपण ऑलरेडी लाईफ इतकी खराब चाललेली, हातपाय तुटलेत, लोकांच्या हाताने जेवण करतोय, असा हात मोडलाय, आणि त्यामध्ये माणूस पण नाही कोणी जे आपला आवडतो तो पण लांब. म्हणजे प्रॉब्लेम्स आले होते. 2020 खूप म्हणजे कोरोनाचं वर्ष ना, खूप म्हणजे खूप खराब गेलं. त्याच्यानंतर मग जेव्हा मी पोलीस झाल्यानंतर मी पहिला मेसेज पहिला नाही केला एक मिनिट पहिला नाही केला. 2 की 12 फेब्रुवारीला आता आमचा मुंबईचा रिझल्ट कळाला. रिझल्ट कळाल्यानंतर मी सकाळी 4 वाजता मला फोन आला. आमचे दाजी आहेत विलास सोमाचे, ते पण आता जॉबला आहेत, पोलीस आहेत ते पण. आता ते वडगावला आहेत, बारामती शेजारी. तिथं सकाळी 4 वाजता नाईट होती. त्यांना माहित होतं मी पोलीस भरती करतोय. आणि त्यांचा मला फोन आला की म्हणजे म्हणले मला बाप घरी सगळे बापू म्हणतात. म्हणले लागला का निकाल, सकाळी 4 वाजता पहाटे. म्हणलं काय वेळ लागला का, काय झालंय बाबा, काय झालं काय कांड. सकाळी 4 वाजता फोन आला मला, म्हणले तुला रिझल्ट लागला का. म्हणलं नाही. मग म्हणले लागलाय निकाल. म्हणलं हा का. म्हणलं काय झालं, आता काय झालं तरी कसे बोलणार. पण म्हणलं काय झालं मग. नाही म्हणले झालंय सिलेक्शन तुझं. एकदम म्हणजे मला सांगता येत नाही तो, म्हणजे ती मुवमेंट जी होती ना ती लिटरली म्हणजे मला असं गुजबम्स, म्हणजे अशा अंगावरती काही शहारे आलते का बॉडी थंड पडलेली. लिटरली मला माहित नव्हतं, कारण की 2-3 वर्ष मी ना कुठल्या मुलासोबत कुठं बाहेर गेलतो ना, फॅमिलीसोबत ना काय, ना दिवाळी ना काय. म्हणजे 2 वर्ष मी एकदम डेडिकेटेडली दिले होते. कारण की मला माझ्या मामाचा मुलगा म्हणलेला, आयुष्यात जेवढे काही तुझे चुका झाल्यात, सगळ्यात चुका भरून काढायच्या असतील ना तर तुला आता इथं सिलेक्शन करून द्यावं लागेल. आता घरातल्यांसोबत किंवा कारण की शेवटचं वर्ष होतं, जर का आता काय नाही झालंच ना तर आयुष्यात तू काहीच नाही होणार, हे त्याचं वाक्य होतं. आणि मग त्याच्यामुळे मी पण प्रयत्न केला भरपूर मन लावून. आणि तेव्हा जेव्हा सिलेक्शन झाल्यानंतर मग मी वडिलांपाशी गेलो. सकाळी 4:30-5 वाजले होते. वडील झोपलेले आणि मी म्हणलं वडिलांना, मी भाऊ म्हणतो, भाऊ. मग ते म्हणले हां बोल, काय रे असं नाही का झोपेतून उठून. म्हणलं मला ते त्यांचं रिॲक्शन बघायचं होतं. मी लाईट लावलेली आणि म्हणलं की माझं सिलेक्शन झालं. आणि फेब्रुवारीचा महिना होता, थोडी थंडी असती. झालंय म्हणलं सिलेक्शन आणि लागलाय निकाल. म्हणलं तर अंगावरती ब्लँकेट घातलं, असं डायरेक्ट काढलं नाही का घाबरून. म्हणजे असं आश्चर्य, कसं काय, कोण म्हणलं, काय म्हणलं हे ते.
काय त्यांना पण समजलं झोपत नाही का काय बोलावं काय बोलतात काय नाही. मी पण एकदम आनंद होतो. आणि म्हणलं झालं सिलेक्शन. म्हणलं दाजींचा फोन आलता. कोणतं दाजी? म्हणलं ओमासेचा विलास दाजींचा फोन आलता. म्हणले सिलेक्शन झालंय ते. आणि मग ते खुश झाले. मग आईला पण मी सांगितलं की बाबा आई सिलेक्शन झाले माझं लगेच 1 मिनिटात. आईला पण मग का एकदम खुश. नंतर आईला पण नाही काय म्हणजे समजलंच नाही काय बोलावं काय नाही ते. मी 2-3 मिनिटं असं शांत बसलो तिथंच नाही का उशाला उशी घेतली आणि 2-3 मिनिटं असं खाली झोपलो. आणि एकदम असं आठवत होतं की बाबा हा फायनली म्हणजे मी ते जो मुवमेंट होतो आनंद तो पचवत होतो की बाबा शांतपणे की बाबा हा झालंय सिलेक्शन ठीक आहे. आता जे काय होता ज्याच्यासाठी आपण एवढा 8 तास केला होता ते काहीतरी मिळालंय आणि काहीतरी अचीव केलं लाईफमध्ये आणि भारी वाटलं खूप. आणि नंतर आई माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती अशी म्हणजे मला ते मस्त वाटलं. मी ते त्याचा फोटो पण वगैरे काढलेले त्या मुवमेंट म्हणजे मला फोटोग्राफी मुवमेंट मला कॅच करायला आवडते. टाइम जाईल पण ते फोटो राहतील लाईफ आयुष्यभरासाठी मेमरीज राहतील. मग ते आईसोबत बोललो आणि ते मग मला ते भारी वाटलं. नंतर मग दीदीला वगैरे फोन केले सगळे खुश झालते. मित्रांना कळालं सांगितलं. जसं मित्रांना कळालं तसं काय माहिती कुठनं आणले सकाळी 6 वाजता आले 6च्या आसपास कळालं. मित्र धिंगाणाच करत असतील आपला मित्र पोलीस आला. त्यांना कळालं जसं कळालं ना मला माहित नव्हतं त्यांनी कुठून काय पण त्यांनी सकाळी 6 वाजता फटाकड्याची माळ घेऊन आलते. गावात जागा झाला आणि घरासमोरच फटाकड्याची माळ चांगली मोठी होती आणि तिथंच फटाकड्याची माळ चालू केली सेलिब्रेशन. मग मला असं वाटलं की हा भारी वाटलं. मग मी खुश झालतो एकदम. मग फोन वगैरे चालू झाले हळूहळू आणि तिथं असं म्हणजे माझ्या घरातले म्हणजे माझं ठीक आहे मी खुश समजलं मला बाबा काहीतरी. माझे दिदी इतक्या खुश झाल्या त्या बहिणी किंवा माझे घरचे. माझे दाजी पण आणि बहीण पण म्हणली की तुला बाबू काय पाहिजे सांग तुला काय पाहिजे तुला मी गिफ्ट करते म्हणली. तिला कॉल कधी केला? तिला पण लगेच आईला वडिलांना सांगितल्यानंतर लगेच तिला फोन केला. पण तिला थोडस फोन उचलला नव्हता आणि 6-6:30 वाजता तिला जेव्हा उठते ते व्यायामासाठी तेव्हा तिने मला कॉल बॅक केला. मग मी तिला सांगितलं की माझं सिलेक्शन झालंय. मग काय सगळे खुश भयानक खुश झालते. आणि मग सगळीकडे कळलं की सर्क्युलेट झाली. मामांना वगैरे सांगितलं. दीदी आणि दाजी मला म्हणले की तुला काय पाहिजे बाळा. आणि म्हणलं मला काय नको. नाही म्हणलं तुला काय पाहिजे सांग तुला काय गाडी पाहिजे का. मला लिटरली दीदी मला म्हणली की तुला आता तू बस तू आता तुला जे पाहिजे ते मिळाला मी तुला गाडी गिफ्ट करते म्हणजे तुला थार गिफ्ट करते म्हणजे मला थार आवडायची ना अजून पण आवडते पण तुला म्हणली ती थार गिफ्ट करते म्हणजे चल तुला काय पाहिजे घेऊन टाकू म्हणली. इतकी खुश झाली ती. आणि नंतर मग म्हणजे इतकी भारी फॅमिली माझी हे मला सांगायचं. फॅमिली खूप छान म्हणजे तुमच्याशी बोलून म्हणजे खरंच सगळ्यांना अशी फॅमिली मिळावी म्हणजे खरंच खूप सपोर्ट खूप जास्त होता आणि भारी वाटलं की बाबा. पण एक गोष्ट म्हणजे ठीक आहे पण एक एवढं सगळं मिळून पण सगळ्यात वाईट कुठल्या गोष्टी वाटतं माहिती का की बाबा आपल्यापाशी सगळं आहे आणि आपण माझात राहतोय ही लय चुकीची गोष्ट आहे. आपल्यापाशी सगळं आहे आणि तरी पण आपण कृतज्ञ आहे आणि तरी पण आपण मनामध्ये ते एक गोष्ट वेगळी आली. पण आपल्यापाशी आहे किंवा देवाने दिलंय किंवा घरची फॅमिली चांगली आणि आपल्याला गिल्ट आहे मनामध्ये की आपण एवढं सगळं म्हणजे मला शिक्षणाला प्रचंड खर्च झाला आणि एवढा खर्च होऊन पण मी शून्य होतो. म्हणजे माझी व्हॅल्यू 0 होती. घरातल्यांसमोर पण सोसायटीमध्ये पण मला शाळेतले जुने शिक्षक अगोदर चांगले समजायचे. जिथं मी शाळा 10वी जे होतो ना खूप चांगले समजायचे हुशार होतो वगैरे. ते मला विचारायचे विनायक काय करतो माझ्यापाशी उत्तर नसायचं काय करतो काय आता हुशार होतो पण मला स्पोर्ट्स खेळतो स्पोर्ट्स घरातल्या आवडत नाही ते मला सपोर्ट करत नाही. हे सगळे म्हणजे कॉम्प्लिकेट काय सांगणार ना कोणाला. शेती करतोय आणि मग शेती पण करतोय पण ते पण मग असं आवड नाही आहे म्हणजे आवड आहे पण ते तेवढी नाही आहे जेवढी मला बाकीच्या गोष्टी हे स्वतःची आयडेंटिटी काहीच नाही आहे. वडिलांनी जे केलं तेच मी करतोय आणि मग ते चाललंय आपलं नाही का. ते त्यांना पण हॅपी नाहीत मला पण हॅपी नाही. मग ते एकंदरीत असं झालं. नंतर मग ते खुश झालो मी तेव्हा. आणि नंतर मग ते म्हणजे सांगायचं आहे मनात गिल्ट असा इतका वाईट असतो ना की मला जिथं मी जेव्हा मी जॉबला होतो मला चांगलं पेमेंट वगैरे चांगलं होतं खूप चांगलं होतं सेल्समध्ये. आणि नंतर मग मी गावाला ते जॉब सोडल्यानंतर मी जेव्हा अभ्यास प्रिपरेशन चालू केली मला इन्कम सोर्स माझा खर्च वाढला होता नाही का. म्हणजे गाडीचं ट्रॅव्हलिंग कपडे लाईफस्टाईल वगैरे सगळ्या गोष्टी बदलतात कामाला लागल्यानंतर. नंतर परत 0वरती होतो आपण आणि घरून वयाच्या 26, 27, 28, 29, 30व्या वर्षी घरी वडिलांना किंवा आईला किंवा कोणाला मोठ्यांना पैसे दे असं मुलगा कुठला म्हणू शकत नाही. काय म्हणणार ना आपण मोठे वडिलांचं वय आईचं वय 50, 55, 60 वर्ष झालंय आणि आपण त्यांना पैसे मागतोय. ते शेती करतात दिवसभर उन्हातान्हात तळतात आणि आपण त्यांना 5, 10, 15,000 रुपये मागतोय. ती खूप वाईट गोष्ट वाटते ना. मग मी ठरवलं की बाबा माझा खर्च स्वतः उचलायचा. मग मी अभ्यास करून पण आपण किती 7, 8, 10 तास करेल
मग त्याच्यामुळे मी असं काहीतरी काम करायचा निर्णय घेतला की ज्याच्यामध्ये मला टाइम देता येईल. मी आता लायब्ररीमध्ये अभ्यास करायला लागायचा. लायब्ररीला अभ्यास केला की आपल्याला पैसे भरायला लागायचे आणि अभ्यास एवढा व्हायचा. मग म्हणलं इथं लायब्ररीमध्ये पण खुर्ची, टेबल आणि लाईट आहे, आपला अभ्यासाला एवढ्या गोष्टी लागतात. मग आपलं हे काय करू आपण, असं काहीतरी काम बघू जिथं खुर्ची, टेबल आणि पुस्तकं असं असलं, आपल्याला पैसे द्यायला लागणार नाही, पैसे मिळतील आपल्याला, असं काहीतरी काम बघायला लागेल म्हणलं. मग काय डोकं लावायचं, मग मला बेस्ट आयडिया सापडली ती म्हणजे वॉचमॅनची. म्हणजे काय नाईटला वॉचमॅनला सगळ्यात बेस्ट काम आहे. म्हणजे मला तर वाटतं एकदम आळशी लोकांसाठी एकदम बेस्ट काम आहे. काय टेन्शन नाही, पगार कमी असतो ठीक आहे, पण वॉचमॅनचं काम का, तुम्हाला नाईट शिफ्ट कंटिन्यू मिळेल किंवा काय असेल ते, तुमची जो अभ्यास होतोय तुम्हाला पैसे मिळतात आणि वरून तुम्हाला काय कोणाला मागायची गरज पण नाही. 2-3 गोष्ट म्हणजे अभ्यास करताना एक तर पैसे लागतात, दुसरं म्हणजे काय बस एवढं पैसेच लागतात थोडं. मला घरी पैसे मागायचे नव्हते, घरी पैसे मागायचे नव्हते. स्वतःच मला माझा एक्सपेन्स आणि काय अशी काही मोठी अमाऊंट नव्हती महिन्याला 7,000-10,000 रुपये, पण कशाला मागायचे ना, किती मागायचे, किती दिवस मागायचे, रूमचं भाडं, मेस, आणि किती दिवस मागायचे आणि का मागायचे. आता त्यांनी काय आपल्या आयुष्यभरासाठी थोडी कॉन्ट्रॅक्ट घेतली. मग ते मला वाईट वाटायचं. मग मी म्हणलं जाऊ दे मोर दे, वॉचमॅनचं काम करून टाकू. आणि मग मी कोणाला सांगितलं नाही वॉचमॅनचं काम करतोय म्हणून. आणि मला अगोदर वाटलं वाईट की याला आपण असलं काम करतोय, म्हणजे मला पगार खूप चांगला होता सेल्समध्ये ना, आणि जिममध्ये पण, जिममध्ये जवळजवळ मला 15, 16, 20, 25 म्हणजे 30-35 क्लायंट्स होते. पर्सनल ट्रेनिंगला पण होते क्लायंट असे, म्हणजे इन्कम चांगला होता. दिदीची कंपनीचे पूर्ण जे काय असेल ते माझ्यापेक्षा असायचं. म्हणजे जे काय असेल पैशाचे व्यवहार वगैरे लागले की मला कधी ती नाही म्हणत नव्हती. ते सगळं सोडून मग मी ते कोणाला मागणार, मग हे काम चालू केलं म्हणलं. आणि हे कोणाला सांगून दिलं नाही मी अजिबात, कळून पण दिलं नाही. बारामतीमध्ये एका ठिकाणी मी आपलं वॉचमॅनचं काम चालू केलं. निवांत जायचं 9 वाजता, 9 ते 10, 11, 12 वाजेपर्यंत चांगला एकदम भारी अभ्यास व्हायचा. 3-4 तास अभ्यास चांगला व्हायचा. आणि लायब्ररीमध्ये कसं व्हायचं, मी आज गेलोय, अभ्यास करेल का नाही माहीत नव्हतं. कसं म्हणजे काय एखाद्या दिवशी टाइमपास झाला मित्रांसोबत किंवा पिक्चर बघत बसले, पोरं करायचे असं, मग म्हणलं नको आपल्याला. मग हे काम इथं कसं एकटाच असायचो, मोबाईल जरी बघितला तरी तास 2 तास बघल, पिक्चर बघितलं तरी काय, मग काय 1 दिवस 2 बघल, 2 दिवस बघल, 3 दिवस बघल, नंतर काय एकटा असल्यानंतर माणूस शेवटी विचारत, एकटा असेल तेव्हाच त्याचा शोध लागतो ना, काय करायचं काय नाही ते. मग ते केलं चालू. मग नंतर अभ्यास वगैरेचा माझा चांगला लिंक बसली, त्या जागेवरती अभ्यास वगैरे माझा चांगला एकदम भारी अभ्यास व्हायला लागला. मग मला साईडच्या आसपास हॉटेल वगैरे होते, त्यांना समजायचं असं नाही का, त्या हॉटेलवरती लोक बिहारचे वगैरे, उत्तर प्रदेशचे वगैरे लोक होते कामगार, ते यायचे माझ्यापाशी, अरे यार भाई तू किती मेहनत करताय, आणि मला हसायला यायचं, अरे मेहनत नाही म्हणलं माझी, मला लाज वाटते म्हणून मी तर थांबलोय म्हणलं आयुष्यात. म्हणलं असा इतका रिग्रेट आहे ना. आणि मी माझ्या स्टोरी वगैरे जिम वगैरे जायचो ना, मी माझ्या प्रत्येक पोस्टला टाकायचो की रिग्रेट्स, #रिग्रेट्स, म्हणजे खूप जास्त टाकायचो. म्हणजे मला खूप जास्त गिल्ट होता त्या गोष्टीचा, मला त्या गोष्टी चावायच्या की अरे यार हे नको व्हायचं, आपण काहीतरी होतो, आपलं काहीतरी बनायचं होतं आणि आपण आता काहीच नाहीये. आणि ते मग लय वाईट वाटलं मला ते. आणि नंतर मग जेव्हा ते वॉचमॅनचं काम केल्यानंतर ते झालं एकदम लाईफ, पैसे वगैरे यायचे आणि मग काय नाही एकदम चिल होतो. खाणं पिणं फिरणं अभ्यास करणं सगळं मॅनेज केलं. संध्याकाळी 1-2 वाजता झोपायचो मी आणि सकाळी 6-7 वाजता उठायचो. सकाळी 6 वाजता उठून जर का मी पळायला जातोय तर ते मी एक गोष्ट दिवस 1 आठवडा करेल, 2 आठवडा करेल, पण काय गरज नाही ना. मग मी टाइम टेबल माझ्यानुसार त्या गोष्टी बनवल्या. टाइम टेबल माझं संध्याकाळी 2ला झोपलं ना तर ठीक आहे, 2 वाजता झोपल्यानंतर मग मी अलार्म लावत नव्हतो, जेव्हा जागील तेव्हा उठणे. मग मला 7 वाजता वगैरे, 7 नंतर मला कधी झोप लागत नाही, अजून एकदम सवय लागली, बॉडी एकदम हॅबिच्युअल झाली त्या गोष्टीसाठी. 7, 7:30, 8 नंतर मला झोप लागत नाही, 7च पकडा मॅक्सिमम. नंतर 7 वाजता वगैरे जाग आली की आपलं सगळं बॅग वगैरे घ्यायची, रूमला जायचं. 7ला गेलं की उशीर व्हायचा थोडासा, 7 किंवा 7चं फ्रेश होईपर्यंत नाश्ता वगैरे थोडंसं भूक लागायची ना, मग ते होईपर्यंत मला 8, 8:30, 9 वाजायचे. मग इतक्या उशीर मी ग्राउंडला जायला मला पॉसिबल नव्हतं. मग मी तेव्हा जिमला जायचो. जिम पण जिम करायचो, बारामती जिम करायचो. आणि जिमला वगैरे जायचो थोडंसं, म्हणजे 100 मीटरसाठी किंवा वेट ट्रेनिंगसाठी, गोळ्यासाठी वगैरे नाही का, कोर स्ट्रेंथ पण महत्वाची ना. आणि मला अजून ते असं आवडतं, म्हणजे नाही का. BBA केलंय आणि गणिताचा सब्जेक्ट कसा जमला तुम्हाला? नाही म्हणजे अगोदर 10वीपर्यंत मला मी हुशार होतो खूप. 10वीपर्यंत म्हणजे मी एकदम मेरिटमध्ये येणार मुलगा होतो. मला पोलीस भरतीला पण असे काय एखादी विषय अवघड चाललाय अशातली कुठली गोष्ट नव्हती. एकदम माझं कॅप्चरिंग पॉवर चांगली होती, मी लवकरात लवकर गोष्टी कॅप्चर करायचो. आणि मग मला अजून एक गोष्ट महत्वाची आवडायची, ते म्हणजे सेमिनार सिस्टीम. म्हणजे आय लाईक टू टीच, म्हणजे मी लोकांना शिकवायला आवडायचं. मग मी 2-4 जण घ्यायचो, मी एखादा पॉईंट काढला की त्याच्यावरती लगेच डिस्कशन करायचो. असं चालू झालं, ते मला आवडायचं. माझ्यासोबतचे पोरं पण मग
असं बाकीच्या फालतू विषय काढण्यापेक्षा हे क्राऊड वाढत त्या गेला. रिलेटेड सगळं हा. डिस्कशन भरतीच्या रिलेटेड हा तुम्ही चहाला वगैरे भेटला तर काहीतरी म्हणजे इतकं नाही बरं का, पण हा व्हायचे विषय हा म्हणजे बाकीचे भंगार विषयाने काढण्यापेक्षा हे ते विषय काढण्यापेक्षा आपले भरतीचे विषय हा. काढून आणि लायब्ररी वगैरे मी टाळायचो मोस्टली. का टाळायचो? कारण की लायब्ररीमध्ये ना गेलो मी नाही असं नाही, पण तिथं डिस्ट्रॅक्शन लय होते. आणि जिथं जिथं डिस्ट्रॅक्शन आहे मी त्या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या. अवॉइड केलं जसं की ग्राउंडला अकॅडमीमध्ये जाणं, कारण की तिथं मुलं मुली एकत्र असतात. आणि मी काही पण मी आम्हाला असं भंगार राहू शकत, म्हणजे असं खराब स्वतःचा अवतार करून केला मी, पण असं नाही. पण त्याचं नव्हतं आवडत मला, म्हणजे मला टापटीपीत राहायला वगैरे आवडायचं. आणि त्या गोष्टी काय व्हायचं, मग एखादा मी जरी कुठल्या मुलीसोबत नाही म्हणजे मी बघितलं किंवा काय तरी समोर एखाद्या कोणी मुलगीने बघितलं तर एकदा भीती वाटायची बाबा. भीती नाही, एखाद्या दिवशी का तिने मला बघितलं ना मला 2 दिवस व्हायला जातील हे मला माहिती होतं. त्यामुळे मी ते अवॉइड करायचो. बाबा नाही, तिच्याकडे ते मुलींकडे लांब राहायचं. तिकडे अकॅडमीमध्ये मी मुलींपासून लांब राहायचो कंपल्सरी. जिथं लायब्ररीला जायचो, लायब्ररीमध्ये मुली वगैरे होत्या, तिथं जिथं कोपरा असेल किंवा त्या ठिकाणी आपलं जिथं कोणी नाही तिथं अशा ठिकाणी जायचो. आणि मी मुद्दाम अकॅडमी लावली नव्हती लेक्चरसाठी मी ऑनलाईन प्रिफर करायचो. कारण की ऑफलाईन लेक्चरमध्ये ना आता अकॅडमी चांगल्या असतात किंवा काय ते त्यांना म्हणजे असतात, फायदा होतो. पण एक ते ओजस सर आहेत, UPSC शिकवतात, त्यांचा एक डायलॉग आहे फेमस. ते काय म्हणतात की तुमचं आयुष्य बनवायचं आणि प्रेमात पडण्याचं वय हे एकच आहे. हां, त्यामुळं तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं. आणि आपल्याला त्याग हा महत्वाचा आहेच. आणि ऑलरेडी एवढे आयुष्याला घोडे लागलेले, त्यामुळे आता हे काय परत या गोष्टी नव्हतं पडायचं. बाबा मी हात जोडले तुम्ही तुमच्या बशी, एवढं सगळं तुमच्या जीवनात घडले. आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घेताय मला भरती करायची आणि मला आता इथे जिंकायचंय. त्यासाठी तुम्ही एवढा त्याग की मुलींना म्हणजे की इग्नोर 100% इग्नोर. म्हणजे माझ्या मामाचं वर मी एकदम टाकाटक राहायचो. 4 व्हीलर घेऊन लायब्ररीला जायचो, एक सायकलवरती 2 व्हीलरवरती वगैरे चांगलं व्यवस्थित राहायचो. आणि त्यामुळे थोडंसं यायचे मला नाही दिसायला आता मिशा वगैरे एकदम मस्त एकदम. आता तर कोणाला विश्वास बसत नाही मी सिंगल आहे. म्हणजे माझ्या लिटरली म्हणजे मी काय वेळेस असे इतके धाडी वगैरे म्हणजे इतकी वाढवायचो ना, माझी दिदी म्हणायची हा अवतार बघून तुझ्या जवळ पण कोणी यायचं नाही म्हणले. इतकी अशी धाडी वाढवायचो मी. म्हणजे मला काय रूम मध्ये असायचो, एकटा असायचो, काय गरज आहे काय आवडायची. आणि माझ्या मेन म्हणजे रूम मध्ये आरसाच नव्हता. फोटो वगैरे काढायचो पण आरसा नव्हता रूम मध्ये, असा विषय होता. तर खरंच तुमचा हा प्रवास जो होता तो खरंच प्रेरणादायी. आणि एवढं सगळं तुम्ही माझ्यासोबत गप्पा मारल्या, एवढं छान वाटलं ना मला. म्हणजे की हा पूर्ण म्हणजे की आपण डिग्री वेगळ्या क्षेत्रात केली, वडिलांचा विरोध होता स्पोर्ट्समध्ये तरी आवड होती. आणि त्याच्यानंतर की तुम्ही एवढं सगळं घरचं असूनही तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्ही सिक्युरिटीचा जॉब केला, तुम्ही वॉचमॅन म्हणून काम केलं. आणि मला माझ्या स्वप्नांपासून ह्या गोष्टी दूर करतील त्यासाठी त्या तुम्ही सगळ्या टाळल्या. खरंच हा प्रवास आमच्या श्रोत्यांना प्रेरणादायी होता. आणि सरांचं खरंच कौतुक आहे की सर तुम्ही एवढा त्याग करून तुम्ही आज जिंकला. आणि आज जी मुलं आहेत ना त्यांना आज तुम्ही काय असं सांगाल की तुम्ही भरती करताना तुम्ही जर निर्णय घेतला, तुम्ही जरी भटकले असाल तरी तुम्ही स्थिर राहायचं हे सरांकडनं शिकलंच पाहिजे. कारण सरांनी खूप मोठा प्रवास त्यांच्या म्हणजे त्या गप्पा गोष्टीतून आपल्याला कळाला. तर तुम्ही काय विद्यार्थ्यांना सल्ला द्याल की विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे भरती करणाऱ्या? तसं तर प्रोसेस ठरलेली आहे. तुम्हाला ग्राउंडमध्ये 50 पैकी 45 मार्क तुम्हाला लागतातच कमीत कमी क्वालिफाय होण्यासाठी. मी चालकचं नाही बोलतोय पण जिल्ह्याचं बोलतोय. 50 पैकी 45 मार्क तुम्हाला लागतात. प्रोसेस ठरलेली. त्याच्यानंतर लेखीमध्ये 100 पैकी पेपर कमी जास्त होऊ शकतो, पण मी ॲव्हरेज पकडतो की 90-95 मार्काचे लागतेच. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं फक्त 10 मार्काचा टॉलरन्स आहे. तुम्ही काय पण करा, पण ज्या दिवशी तुमच्या ग्राउंडमध्ये मार्क 50 पैकी 45 होतील आणि ज्या दिवशी तुमच्या लेखीचे मार्क 100 पैकी 95 होतील ना, ज्या दिवशी तुमचे असं आलं किंवा तुम्ही छाती ठोकपणे तुम्हाला जे काय करायचं ते करा. पण जोपर्यंत तुम्हाला हे स्कोर अचीव होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला काहीच एन्जॉय करायचा किंवा करायचा अधिकार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे. आणि माझं हे कधीच गणित जुळलं नव्हतं. म्हणजे मॅच वगैरे म्हणजे मी सराव वगैरे करायचो, मला कधीच 90 म्हणजे 95-97 असे मार्क पडत नव्हते. म्हणजे माझ्या सिली मिस्टेक व्हायच्या. अभ्यास झाला होता पण माझं आता बोलण्यामध्ये पण तुम्हाला समजत असेल थोडंसं फास्ट बोलतोय मी. म्हणजे माझा ना
घाई गडबड खूप असं असते, नाही. घाई गडबड खूप असते. हा. आणि मग त्याच्यामुळे थोडासा इश्यू होतो. आणि ती एका तासामध्ये सगळं वर्षभर 10 वर्ष 5 वर्ष 4 वर्ष अभ्यास करायला उतरवणं तितकं सोपं नसते. सोपं तिथं गेल्यानंतर कळतं काय असतं आणि काय टाइम मॅनेजमेंट. आणि हे तर बोलून पोपटासारखं जमत नाही. पेपरला गेल्यानंतर हातांनी सगळं डोकं थरथर कापतं, स्टेबिलिटी 0 असते. आणि त्याच्यामुळे मग हे महत्वाचं आहे की बाबा जेव्हा तुमचं हे दोन्ही गोष्टी अचीव होतील, 45 ग्राउंड आणि 95 लिखी, त्याच्यानंतर मग तुम्ही यू आर फ्री टू डू एनिथिंग, तुम्ही काय पण करू शकताय. आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे दुसरं म्हणजे परत एक सांगेल की बाबा मुली या गोष्टीपासून लांब राहा. म्हणजे सरांनी म्हणजे मी केलंय. मला आयुष्याला म्हणजे मी 11वी-12वीला ना मी खूप जास्त म्हणजे विचार करा, तुम्हाला 10वीला एखाद्या मुलाला 85 80 90 मार्क पडतात. आणि सडनली जेव्हा 12वी येते, 12वीला त्या पोराला 51 55 मार्क पडतात. घरातल्यांचे काय एक्सप्रेशन असेल. बरोबर. आणि ते पण लिटरली मला 11वी-12वीला जवळजवळ 4.5-5 लाख रुपये खर्च झाला. एवढा खर्च होऊन पण जर का मी असं 50-55-60 मार्कावरती पास होत असेल तर ती घरातल्यांना न पचणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे खूप जास्त त्यांना वाईट वाटलं. आणि त्याच्यामध्ये कारण फक्त मुली नव्हतं. आणि मुलीमुळं ह्या गोष्टी होतात. मी 100% सांगतो. लय उदाहरण आहेत, मी लय म्हणजे लय उदाहरण देऊ शकतो अशी की पोरीमुळं स्कोअर कमी आलाय किंवा नाही होतो. माइंड ना माइंड आपलं ऍक्सेप्ट करत नाही की आपण अभ्यास केला पाहिजे, करावा म्हणून नाही होत त्या गोष्टी. त्यामुळे लांब राहायचं, इग्नोर करणं हाच बेस्ट ऑप्शन असतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणतरी मोठं माणूस, बाबा फॅमिलीमधले आई वडील भाऊ किंवा बहीण असं कोणतरी सांगणार पाहिजे की बाबा हां तू या गोष्टीपासून जवळचा माणूस पाहिजे की तू ह्या गोष्टीला अवॉइड कर, डिस्ट्रॅक्शन लांब ठेव, तेव्हा तुला ही गोष्ट अचीव करणं सोपं जाईल. हे खूप महत्त्वाचं आहे. आता मला सांगणार होते माझा मामाचा मुलगा वगैरे फ्रेंडली, ते सांगायचं मग तुम्हाला मागाशी द्यायला सांगितलं मी, जर का सगळ्या चुका भरून काढायच्या असतील तर तुला ही नोकरी मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. अगोदर एकदा चुकी केल्या होत्या. आणि एक महत्त्वाचं माणसाचं एक असं चुका करत नाही असं नाही, माणूस चुका करतो. पण एक चूक एकदा केली तर ती चूक असते. एक चूक जर का 10 वेळा केली तर चूक नसतो. तर तिथं तुम्हाला ते तुम्हाला त्याचे 100% तुम्हाला त्याची फळं मिळणारच. आणि मला तिथं गिल्ट राहील की आपण केलं नाही किंवा मन लावून केलं नाही. हा. आणि खूप खूप म्हणजे खूप लोक आहेत आता की बाबा त्या मुलींमुळं म्हणजे फक्त मुलीचं मी ब्लेम करत नाही किंवा मी तसं नाही असं नाही सर. हा, फक्त मुलींना ब्लेम करत नाहीये, पण मी मुलांची साईड ओढतो. आणि मी जी रियालिटी बघितली ती माझ्या जिममध्ये बघा, सागर, अजून आकाश, मी, निखिल, असे 5-6 जण होतो. आम्हाला कुणालाच ना मुली म्हणजे कुणालाच गर्लफ्रेंड वगैरे काहीच नव्हतं. आता सगळे आज आकाश जो आहे पुणे ग्रामीणला पोलीस आहे, सागर जो आहे तो पुणे सिटीला पोलीस आहे, अजून निखिल जो आहे पुणे सिटीला पोलीस आहे, अजून थोरात मुन्नेगे तो मुंबईला पोलीस आहे माझ्यासोबत, मी पण मुंबईला पोलीस आहे. हे उदाहरण आहेत. त्या जागी जर काही मुलींचं उदाहरण घेतलं, आता ते पर्सनल केलं बोलायचं नाही. पण कसं आहे सर, प्रत्येकाच्याच आयुष्यात श्रद्धा एक्झॅक्टली मला तो जायला बोलत होता. जे की मी पण 12वी म्हणजे तो 12th फेल पिक्चर बघितलाय, म्हणजे की देतात मुली साथ. पण आता सरांचा अनुभव आहे आणि अनुभव घेतला सरांनी, सरांना वाटतं खरंच की मुलींबद्दल डिस्ट्रॅक्शन असतंच. बरं आहे, त्यांच्यापाशी त्यांची मॅच्युरिटी जास्त असते, त्यांना ते स्टेबल राहू शकतात किंवा त्यांचा पण लॉस होतो. पण कुणी जरी तुमचं उद्या आज उद्या लग्न करायला लागणार, सगळ्यांचा प्रश्न असतो की मुलगा काय करतो. कोणाचा प्रश्न हे नाही करत की बाबा मुलगी वगैरे शिकली आहे का नाही. पण एक वेळ मुलींनी कमवलं नाही 4 पैसे तरी समाज ऍक्सेप्ट करतो. पण मुलगा जर काय 4 पैसे कमवत नसेल तर पोराला काहीच किंमत नाही. म्हणजे कसं विचारणार आता मला तुम्ही आता इथं बोलवले कारण की मी आता कामाला आहे पोलीस आहे म्हणून, ह्या जागी मी काहीच नव्हतं, तुम्ही मला कशाला बोललो असतं. बरोबर आहे, समजच नव्हतं ना काय. आणि मला आता काय बोलायचं त्याच्यावरती. पोराजवळ पैसा असेल किंवा पोराजवळ काहीतरी असेल स्टेटस तर पोराला किंमत आहे, मुलाला जर का ते नसेल तर काहीच नाही. मग आता हे सिम्पल लॉजिक आहे पहिल्यापासूनच. खरंच सरांसोबत गप्पा मारून मलाच खरंच छान वाटलं. सर तुम्ही तुमचा जो प्रवास सांगितला, जे खूप चांगला प्रवास होता. धन्यवाद सर, तुम्ही मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना, तुम्ही आलात, तुमचा जो काही जीवन प्रवास होता तो शेअर केला. तर मित्रांनो, स्वप्नवर्धीच्या यूट्यूब चॅनलवर असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. तर तुम्ही लाईक करा, फॉलो करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.